विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून आवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला खंडणी मागितल्याचा व्हॉइस कॉल सीआयडीच्या हाती लागलेला आहे आणि या कॉलमधील आवाज तपासण्यासाठी आता सॅम्पल घेतलं जाणार आहे। दरम्यान हा आवाज वाल्मिक कराडचा आहे की नाही याचा तपासही केला जाणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके। नक्कीच ही वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या संदर्भातील खंडणीच्या गुन्ह्यातली मोठी अपडेट म्हटलं पाहिजे। 29 नोव्हेंबरला ज्यावेळी आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी शिंदे यांना विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड बोलले, तर वाल्मिक कराड यांनी त्यांना खंडणी मागितली का धमकी दिली का कुठल्या कामाची मागणी केली याचा तपास आता सीआयडी करते आहे। आणि त्याच्यात सगळ्यात मोठी अपडेट ही आहे की हा जो व्हॉइस कॉल होता तो आता सीआयडीच्या हाती लागलाय। त्यामुळे नेमकं काय बोलणं झालं होतं, वाल्मिक कराड याने विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून आवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला नेमकं काय बोलणं झालं याचा तपास सीआयडी करते आणि या कॉल साठीच दोघांचेही व्हॉइस सॅम्पल घेतले जात आहेत। त्यात विष्णू चाटे याचं व्हॉइस सॅम्पल हे घेतलं गेलं आणि वाल्मिक कराड यांच्या व्हॉइस सॅम्पल मॅच केले जाणार आहेत आणि त्या जो कॉलवरून बोलणं झालंय ती बोलणारी व्यक्ती हे दोनच आहेत का याचा तपास सीआयडी करते। पण एक प्रश्न उपस्थित होतोय की जर 29 नोव्हेंबरला आवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना वाल्मिक कराडने धमकी दिली तर मग तक्रार देण्यासाठी 11 नोव्हेंबरची वाट आवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी का बघितली असा सुद्धा प्रश्न पडलाय आणि त्याचा तपास सुद्धा सीआयडी करते। कारण हा घटनाक्रम लक्षात घेतला पाहिजे की 29 नोव्हेंबरला आवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला धमकी दिली जाते, खंडणी मागितली जाते। त्यानंतर 9 तारखेला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि त्यानंतर हत्या होते आणि त्यानंतर याच संदर्भामध्ये 11 तारखेला वाल्मिक कराड आणि चाटेवरती गुन्हा दाखल होतो। आता त्याचा तपास अगदी अंतिम टप्प्यात आलाय। तो व्हॉइस कॉल हा मेन पुरावा या सगळ्यामध्ये असणार। अगदी गोविंद, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।